नमस्कार, मी प्रदीप पवार. आपण वर्तुळे पाहत आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे एक बिंदू आणि वर्तुळ एका प्रतलामध्ये तीन पद्धतीने असू शकेल. एक तर वर्तुळाच्या मध्ये बिंदू असेल, किंवा परिघावरती बिंदू असेल, किंवा वर्तुळाच्या बाहेर बिंदू असेल. जर वर्तुळाच्या मध्ये जर बिंदू असेल तर वर्तुळाला एकही स्पर्शिका काढता येत नाही. वर्तुळाच्या परिघावरती जर बिंदू असेल तर त्या बिंदूमधून एक आणि एकमेवच स्पर्शिका काढता येते. आणि वर्तुळाच्या बाह्य बाजूला जर बिंदू असेल तर वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात. तर आज आपल्याला एक प्रमेय पाहायचा आहे. तर वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला जर स्पर्शिका काढल्या असतील तर किती काढता येतात? त्या दोन स्पर्शिका काढता येतात आणि त्या दोन्हींची लांबी काय असते? समान असते. हा प्रमेय आज आपल्याला काय करायचा आहे? पाहायचा आहे. प्रमेयाचं विधान आहे, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका समान असतात. तर आकृती आपण काढलेली आहे. तुम्हाला गृहीतक पहिला लिहावं लागेल आणि गृहीतक म्हणजे जे दिलेलं आहे ते तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालतंय. तर काय लिहिणारा? वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका समान असतात. मग वर्तुळ जर पाहिजे मग काय लिहिणारा तुम्ही? ओ वर्तुळ केंद्र असणाऱ्या वर्तुळाला वर्तुळाबाहेरील पी या बिंदूतून पी क्यू आणि पी आर या दोन स्पर्शिका काढल्या आहेत. त्या अनुक्रमे क्यू आणि आर बिंदूमध्ये काय करतात? स्पर्श करतात. ठीक आहे. गृहीतक हे तुमचं झालेलं आहे. गृहीतक तुम्ही लिहू शकताय. गृहीतक कसं लिहिणारा? ओ वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळमध्ये असणाऱ्या वर्तुळामध्ये पी या बाह्यबिंदूतून पी क्यू आणि पी आर या दोन स्पर्शिका काढल्या आहेत. त्या वर्तुळाला अनुक्रमे क्यू आणि आर या बिंदूमध्ये छेदतात. त्यानंतर साध्य. आपल्याला साध्य काय करायचं आहे? तर वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका समान असतात म्हटले. स्पर्शिका समान. मग स्पर्शिका कोणत्या आहेत? पी क्यू आणि पी आर. पी क्यू आणि पी आर ह्या समान आपल्याला दाखवायचं आहे. तर रचना काय काय केली आहे? डॉटेड जी केली ती सगळी काय केली आहे? रचना केलेली. काय म्हणणार? पी ओ क्यू ओ आणि आर ओ सांधले किंवा जोडले म्हणा. ठीक आहे. ही रचना झाली. आता सिद्धता. तर ओ क्यू लंब पी क्यू का तुम्ही सांगू शकता? ओ क्यू लंब पी क्यू तर त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. ठीक आहे. म्हणून तुम्ही काय सांगू शकताय? कोन क्यू बरोबर 90 अंश. त्याच पद्धतीनं ओ आर लंब कशाला असणार आहे? ओ आर लंब पी आर. म्हणून तुम्ही सांगू शकताय कोन आर बरोबर 90 अंश. ठीक आहे. कोन क्यू 90 आहे, कोन आर 90 आहे. तर आता बघा, त्रिकोण पी क्यू ओ व त्रिकोण पी आर ओ मध्ये ही दोन त्रिकोण झाले तयार. पी क्यू ओ आणि पी आर ओ मध्ये कोन क्यू बरोबर कोन आर. ठीक आहे. कारण का दोन्ही 90 अंश आहेत. प्रत्येकी 90 अंश. प्रत्येकी 90 अंश आहेत. दुसरी गोष्ट पी ओ बरोबर पी ओ. पी ओ बरोबर पी ओ का? सामायिक बाजू आहे. आणि परत क्यू ओ बरोबर आर ओ का? तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ठीक आहे. म्हणून त्रिकोण पी क्यू ओ एकरूप त्रिकोण पी आर ओ. कोणती कसोटी आहे? तर दोन त्रिकोणामधलं
कोण 90 अंश आहे आणि कर्ण आणि एक भुजा देखील समान आहे, म्हणून कर्ण भुजा कसोटी दोन्ही त्रिकोण एकरूप झालं. आणि दोन्ही त्रिकोण एकरूप असतील तर पी क्यू बरोबर पी आर. तर काय सी पी सी टी. तर सी पी सी टी म्हणजे तुम्ही मराठीत काय म्हणू शकता, एकरूप त्रिकोणांचे संगत घटक. ठीक आहे, कॉमन पार्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे, तर पी क्यू बरोबर आपल्याला पी आर मिळालेला आहे. तर कसं सिद्ध केलं हे तुमच्या लक्षात आलं आहे. 3 मार्काला येणारा प्रश्न, ह्या वर्षीच्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. गृहीतक तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे, जे दिलेलं आहे ते. आकृती लक्षात ठेवायची आहे. आकृती लक्षात ठेवल्यानंतर रचना काय केली आहे, तर पी ओ क्यू ओ आणि आर ओ जोडले. सिद्धता म्हणजे आपल्याला दोन्ही त्रिकोण नेमकं काय करायचं हे पहिला लक्षात ठेवा. दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत आणि एकरूप दाखवल्यानंतर त्याच्या संगत बाजू काय असतात, समान असतात. संगत बाजू समान म्हणजेच पी क्यू बरोबर पी आर आपण दाखवू शकतो. आणि दोन त्रिकोण एकरूप दाखवायसाठी 3 घटक आवश्यक आहेत. आणि कोणती कसोटी, तर कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटीमध्ये आपल्याला एक कोण 90 अंशाचा पाहिजे आणि तो आपल्याला पहिल्या प्रमेयावरून मिळतोय. त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते, म्हणताना क्यू आणि कोण आर काय झाले, 90 अंश झाले. ठीक आहे, आणि त्यानंतर मग पी ओ ही दोन्ही त्रिकोणामधली असणारी सामायिक बाजू आणि ओ क्यू आणि ओ आर हे काय आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे त्या समान आहेत. 3 घटक आपले समान झाले, त्यामुळे कर्णभुजा कसोटीनं 2 त्रिकोण एकरूप झाले आणि 2 त्रिकोण एकरूप झाले म्हणताना सी पी सी टीनं आपल्याला दोन्ही त्रिकोणाच्या दोन्ही बाजू काय असणार आहे, त्या समान असणार आहेत. आणि जे आपल्याला हवं ते उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आणि ती साध्य जे आहे आपलं ते सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे, प्रमेय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. वर्तुळ मध्यापासून क्यू बिंदूपर्यंतचे अंतर 25 सेंटीमीटर आणि क्यू बिंदूपासून स्पर्शिकेची लांबी 24 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या शोधा म्हटलं आहे. म्हणजेच आपल्याला हे आपण आकृती काढून घेतलेली आहे. जसं म्हटलं त्या पद्धतीनं वर्तुळ मध्यापासून क्यू बिंदूपर्यंतचे अंतर 25 सेंटीमीटर आणि पी क्यू स्पर्शिकेची लांबी 24 सेंटीमीटर, म्हणजे पी क्यू आपण पी घेतलेला आहे इथं. तर आपल्याला ओ पी विचारलेला आहे, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या विचारलेली आहे. एम सी क्यूसाठी ह्या टॉपिकवरती येणारा हमखास प्रश्न. ठीक आहे, तर ओ पी आपल्याला शोधायचा आहे. तुम्हाला लक्षात आलेलं आहे ओ पी लंब पी क्यू असणार आहे. ओ पी लंब पी क्यू का असेल, ओ पी लंब पी क्यू का असेल, तर त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. म्हणून त्रिकोण ओ पी क्यू मध्ये ओ क्यूचा वर्ग बरोबर ओ पीचा वर्ग अधिक पी क्यूचा वर्ग, का पायथागोरस प्रमेय. आणि यामध्ये किमती ठेवल्यानंतर कर्ण कसा शोधणारा, कर्ण कसा लक्षात घेणारा, कोणता कर्ण आहे यामध्ये, तर जो 90 अंशाचा कोण असणार आहे, जो काटकोण असणार आहे, त्या काटकोणाच्या समोरील बाजू म्हणजे कर्ण असेल. ठीक आहे, ओ पी किती आहे शोधायचा आहे, 24चा वर्ग. 25चा वर्ग 625 आणि 24चा वर्ग 576. ओ पीचा वर्ग बरोबर 625 वजा 576. ओ पीचा वर्ग बरोबर 49. ओ पी बरोबर 7. दोन्हींचं वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला 7 मिळणार आहे. इथं अधिक वजा 7चा विचार केला तर वजा इथं येणार नाही, कारण लांबी कधी ऋण नसते. ठीक आहे, म्हणून ओ पी बरोबर किती असेल, 7 सेंटीमीटर. ठीक आहे, एम सी क्यूसाठी येणारा प्रश्न. तर एम सी क्यूसाठी आल्यानंतर किती मार्काला आला पहिला विचार करायचा. 1 मार्काला जर असेल तर डायरेक्ट तुम्ही काय करायचं, कच्चं करून उत्तर लिहायचं आहे. आकृतीमध्ये टी पी आणि टी क्यू स्पर्शिका असतील आणि कोण पी ओ क्यू बरोबर 110 अंश असेल तर पी टी क्यू आपल्याला शोधायला सांगितलेला आहे. तर आपला पहिला प्रमेय माहीत आहे, त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते आणि पी ओ क्यू टी हा एक चौकोन आहे. तुम्हाला आकृती दिसायला आला, पी ओ क्यू टी हा एक चौकोन आहे. आणि जर चौकोन असेल तर चारी कोणांची बेरीज किती असते, 360. कोण पी, कोण क्यू, कोण ओ अधिक कोण टी बरोबर 360 अंश असते. तर पी 90 आहे
क्यू 90 आहे का, तर त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. कोण ओ किती आहे 110 आणि कोण टी बरोबर 360. यांची बेरीज किती होते बघा 290 अधिक कोण टी 360. कोण टी बरोबर 360 वजा 290 कोण टी बरोबर 70. ठीक आहे. तर स्पर्शिका, तर दुसरं तुमच्या लक्षात विधान तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिकेतील कोण, हा बाह्यबिंदू काढलेल्या ह्या स्पर्शिका, ह्या स्पर्शिकेतील कोण आणि त्रिज्याने वर्तुळ केंद्राशी केलेला कोण हे काय असतात, पूरक असतात. म्हणजे कोण ओ अधिक कोण टी किती असते, कोण ओ अधिक कोण टी बरोबर 180 असते. कोण ओ दिलेला आहे, तर कोण टी आपल्याला शोधायचा आहे, तर डायरेक्ट शोधू शकता. कोण टी बरोबर 180 वजा 110 बरोबर कोण टी बरोबर 70. ठीक आहे. तर वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिकेने अंतरित केलेला कोण, स्पर्शिकेने अंतरित केलेला कोण आणि त्रिज्याने वर्तुळ केंद्राशी केलेला कोण, हे दोन्ही काय असतात, एकमेकाचे पूरक असतात. ठीक आहे. त्यामुळे एका कोणाचं माप दिलं तर दुसरा कोण आपल्याला काढता आला पाहिजे. MCQ साठी हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. ओ वर्तुळमध्ये असणाऱ्या वर्तुळात PA आणि PB स्पर्शिका आहेत. PA आणि PB या स्पर्शिका P बिंदूत मिळतात. तेथे स्पर्शिकाने अंतरित केलेला कोण 80 असेल तर कोण POA शोधा. तर कोण आपल्याला POA शोधायला सांगितलं आहे, हा 80 दिलेला आहे. ठीक आहे. तर मगाशी आपण प्रमेयामध्ये हे दोन्ही त्रिकोण आपण एकरूप दाखवले आहेत. कर्णभुजा कसोटीने हा दोन्ही 90 आहेत. ठीक आहे. नंतर AO आणि BO ह्या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे समान आहेत आणि हा कर्ण सामायिक आहे. म्हणताना कर्णभुजामुळे दोन्ही त्रिकोण हे एकरूप आहेत. त्याच पद्धतीने आता आपण अजून एक सांगू शकतोय, ह्या दोन्ही त्रिकोणांच्या OA आणि OB या बाजू समान आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ही सामायिक बाजू आणि हे वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड समान असतात. म्हणताना PA बरोबर PB. म्हणून बाजू कसोटीने कसोटीने दोन त्रिकोण हे काय दाखवू शकतोय, आपण एकरूप दाखवू शकतोय. किंवा कर्णभुजानं मगाच्या पद्धतीनं प्रमेयमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवू शकतोय. त्रिकोण AOP एकरूप त्रिकोण BOP. ठीक आहे. हे गणित सोडवायच्या अगोदर दोन त्रिकोण तुम्ही एकरूप दाखवायचे मगाशी दाखवल्याप्रमाणे. आणि आता आपण काय सांगू शकतोय, कोण AOP बरोबर कोण BOP का, तर CPCT एकरूप त्रिकोणाचे संगत घटक. ठीक आहे. म्हणून आपल्याला काय माहित आहे, कोण O बरोबर कोण O अधिक कोण P बरोबर 180 हे पूरक असतात. का पूरक आहे ते मग असे बघितलं आहे. स्पर्शिकेने अंतरित केलेला कोण आणि वर्तुळ केंद्राशी अंतरित झालेला कोण, त्रिज्याने अंतरित केलेला कोण हे दोन्ही पूरक असतात. तर कोण O ची किंमत आपण काढू शकतो, हे 80 आहे आपल्याकडं. कोण O बरोबर 180 वजा 80 बरोबर 100. कोण O बरोबर झालं 100. पण कोण O मध्ये काय आहेत, कोण AOP अधिक कोण BOP बरोबर 100. ठीक आहे. AOBचं दोन कोणांचे ॲडिशन केले की आपल्याला AOB मिळतोय. ठीक आहे. तर परंतु काय AOP आणि BOP समान आहेत. म्हणताना दोन्ही समान असतील तर मी दोन कोण AOP लिहितो.
बी ओ पीच्या बदल्यात मी ए ओ पी लिहू शकतो, कारण ए ओ पी आणि बी ओ पी काय ते दोन्ही समान आहेत. म्हणून दोन कोन ए ओ पी बरोबर 100 अंश, कोन ए ओ पी बरोबर 100/2 बरोबर 50 अंश. MCQसाठी हा देखील प्रश्न विचारला जातो आहे. तर इथं 80 दिला असेल तर हा कोन आपल्याला मिळतो आहे, दोन्ही पूरक असल्यामुळे 100 मिळतो आहे. आणि हे दोन्ही कोन काय आहेत, समान असतात. ठीक आहे, हे समान असल्यामुळं याला 2 तुम्ही भागला तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, MCQसाठी झालेले तिन्ही क्वेश्चन विचारले जातात, किमती बदललेल्या असतात. वर्तुळाच्या व्यासाच्या दोन्ही टोकातून काढलेल्या स्पर्शिका परस्परांना समांतर असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर पहिला आपल्याला लिहायचे आहे गृहीतक काय लिहिणारा, तर आपल्याला काय दिलंय, वर्तुळ दिलंय, व्यास दिलाय आणि दोन टोकातून काढलेल्या स्पर्शिका आहेत. म्हणजे काय लिहिणारा बघा, ओ वर्तुळ केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये ए बी हा व्यास आहे. ठीक आहे, त्यानंतर एम एन आणि पी क्यू या दोन स्पर्शिका वर्तुळाला अनुक्रमे ए आणि बी या बिंदूमध्ये स्पर्श करतात. हे झालं गृहीतक. साध्य आपल्याला काय करायचं आहे, तर परस्परांना समांतर असतात त्या स्पर्शिका. कशी कोणत्या, तर व्यासाच्या टोकातून काढलेल्या स्पर्शिका ह्या परस्परांना समांतर असतात. तर एम एन समांतर पी क्यू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सिद्धता. तर बघा, ओ ए लंब असणार आहे, ओ बी लंब असणार आहे. ठीक आहे, ओ ए लंब एम एन का सांगू शकताय तुम्ही, तर त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. म्हणून कोन ओ ए एम बरोबर कोन ओ ए एन बरोबर प्रत्येकी 90 अंश. त्याच पद्धतीनं ओ बी लंब पी क्यू का, इथं पुढे तुम्ही कंसात लिहायचं का, तर स्पर्शिका त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. म्हणून कोन ओ बी पी बरोबर ओ बी क्यू बरोबर 90 अंश. त्यामुळे हे दोन्ही कोन 90 अंश असणार आहेत. हे दोन्ही कोन पण 90 अंश मिळाले. म्हणून आपण काय लिहू शकतो बघा, कोन ओ ए एम बरोबर कोन ओ ए एन बरोबर कोन ओ बी पी बरोबर कोन ओ बी क्यू. नंबर ह्याला 1 म्हणा चालतंय, याला 2 म्हणा, आणि 1 व 2 वरून इथं पुढे कंसात लिहिला तरी चालतंय. ठीक आहे, त्यामुळे चारी कोण काय झाले, 90 अंशाचे झाले. तर इथं लक्ष द्या, नववीमध्ये झालेला कन्सेप्ट, दोन समांतर रेषेना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणारे व्युत्क्रम कोन जर समान असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. त्या पद्धतीनं आता एम एन आणि पी क्यू या दोन रेषांना ए बी या छेदिकेने छेदल्यानंतर तयार झालेले व्युत्क्रम कोन हे समान आहेत. ठीक आहे, तयार झालेले व्युत्क्रम कोन हे समान आहेत. म्हणून एम एन समांतर पी क्यू, किंवा दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्ही सांगू शकता, तयार झालेले संगत कोन काय असतात, संगत कोन समान असतात. म्हणजे इथं संगत कोन म्हणण्यापेक्षा आता आपल्याला इथं अंतरकोन म्हणायला पाहिजे. अंतरकोन पूरक असतात. तर कोन हा आणि हा 180 अंश पाहिजे. हा 90 आहे, हा 90 आहे म्हणताना 180 अंश होतोय. कोणतंही एक आपल्याला चालतंय. दोन रेषेना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोन समान असतील, किंवा संगत कोन समान असतील, किंवा अंतरकोन पूरक असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. तर इथं आपल्याला कोन ओ ए एम, तर आपण हा लिहू शकतोय, ओ ए एम लिहिण्यापेक्षा आपण बी ए एम देखील लिहू शकतोय. कोन बी ए एम बरोबर कोन ओ ए एन, ओ ए एन म्हणजेच काय, बी ए एन बरोबर कोन ओ बी पी, ओ बी पी म्हणजेच ए बी पी बरोबर कोन ए बी क्यू. ठीक आहे, तर
कोन MAB किंवा BAM, कोन कसाही वाचला तरी चालेल. BAM बरोबर कोन ABQ. ही दोन्ही समान आहेत. ठीक आहे. तर हे दोन्ही समान कोण आहेत म्हणून आपण लिहू शकतो दोन रेषा MN आणि PQ यांना AB या एकाच्या दिशेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोन हे समान आहेत, म्हणून दिलेल्या दोन रेषा या समांतर आहेत. MN समांतर PQ. ठीक आहे.